नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरामगे, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. थँक्यू. वेलकम. आणि तुम्ही आता खरं तर बघा, हे कोण बसते इकडे? अरे यशा. आता तुम्हाला सांगतो, या साताऱ्याच्या राजधानी सातारा या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. इंद्रजाल हा सिनेमा 24 तारखेला संपूर्ण भारतामध्ये रिलीज होतोय. तो हिंदीमध्ये होतोय, अजून वेगवेगळ्या भाषेमध्ये पुढे येणार आहे. पण हा चित्रपट कसा दिसतोय मित्रांनो, तुम्हाला सांगतो. परवा दिवशी मी आता ट्रेलर पाहिला, त्याचं प्रमोशनल सॉन्ग पाहिलं. तुम्हाला सांगतो नामदेवराव, की मला एखादा साऊथचा सिनेमा चालला की काय असं वाटत होतं. तर तो सिनेमा मी पाहिल्यानंतर मी स्क्रोल केलं पुढे, की अरे काय घ्यावी. त्याची ट्रेलर असेल, त्याची गाणी असतील, त्याचा मेकअप असेल, कॉस्ट्युम असेल, आर्ट डिरेक्शन असेल, खूप सुंदर. पण हा सिनेमा घडलाय कुठे? साताऱ्यात, राजधानी साताऱ्यामध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, सज्जनगड समर्थ रामदासांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये मराठी, हिंदी, साऊथचे भव्य दिव्य मोठे सिनेमे होतात. आणि त्या सिनेमासाठी इंद्रजाल या टीमच्या आज आपण संवाद साधायला आलोय. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे कलाप्रवंती टीम मध्ये. आणि खरं तर इंद्रजाल, आता आपले लेखक आहेत नामदेवराव. मला इंद्रजाल ही जी गोष्ट, संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल. इंद्रजालचा अर्थच असा आहे की मायावी. अच्छा. आणि हा मला वाटतं इंद्रापासून घेतलेला शब्द आहे. कारण इंद्र हा थोडा आपल्या ह्याच्यात पुराणात सापडतो की थोडा बेरकी देव आहे. त्याला जर इच्छित गोष्ट प्राप्त करायची असेल ना, तर तो ते रूप घ्यायचा. आणि ते रूप घेऊन ती साध्य केल्यावर कळायचं की अरे हा तर माणूसच वेगळा होता, आणि आता त्याने काम साध्य केलंय. तर हे टायटलचा अर्थ असा आहे. आणि टायटल आमच्याकडे चपखल बसले कारण आमची सगळी मायावी जंगलामध्ये घडणारी जी घटना आहे, गोष्ट आहे, मायावी आहे. आणि ज्या मायावी गोष्टी असतात की त्या आपल्याला एक ऑडियन्स म्हणून खूप आवडतात. लहानपणापासून जो जॉनर आपल्याला आवडीचा आहे की काहीतरी लार्जर दॅन लाईफ असावं, एकदम असं कथेसारखं असावं की आपण होल्ड होऊ. तर तसं ते चपखल आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये, आणि ते केलं. गोष्ट मला सुचली, त्याचा घटना अशी आहे. असंच मी विचार करता करता जंगलाचा विचार करत होतो आणि जंगलातल्या रहस्यांचा विचार करत होतो. तर त्यावेळेस मी मारुती चितमपल्ली किंवा व्यंकटेश माडगुळकर यांची पुस्तकं लहानपणापासून वाचत आलो. तर त्याच्यात काही निळावंतीचं रहस्य त्याने मला खूप असं हे केलं, उद्युक्त केलं की अशा जॉनरचा सिनेमा असायला हवा. पण या सिनेमात मग अगदी परिकथेसारखी कथा पण नसावी, आणि तो आज पण रिलेव्हंट झाला पाहिजे सिनेमा. म्हणून मला एक असं त्याचं बीज म्हणू शकतो आपण. जंगलामध्ये वीरप्पन हे नाव सगळ्यांना परिचित आहे. आणि वीरप्पन हा एक दरोडेखोर होता, तस्कर होता, किंवा एक असं मीडियाच्या समोरचं पात्र होतं की जे सिनेमातच बघायला मिळायचं, ते रिअल मध्ये होतं. पण ज्यावेळी त्यांचा एन्काउंटर झाला, तर 20 वर्ष साधारणपणे त्यांनी हे सगळी माया जमवली होती. आणि ते धन अकूत धन अशा पद्धतीचं होतं. तर ते कुठे असेल आता, ते काय सापडलं नाही ना नंतर, कारण त्याचा एन्काउंटर रस्त्यावर झाला. पण तो ज्या 3-4 जंगलामध्ये राहायचा, त्याने ते धन आतापर्यंतच मिळवलेलं ते कुठेतरी गाडून ठेवलेलं असतं. मग ते बऱ्याच लोकांना माहिती की कुठे ना कुठं आहे. मग ते गुप्तधन कधी होतं, एखादं धन गाडून ठेवल्यावर त्याचं गुप्तधनात कधी रूपांतर होतं, तर मी माझ्या पद्धतीने एक त्याला टर्म दिलेली आहे की 12 वर्ष लागतात. 12 वर्ष जर ते राहिलं धन जमिनीखाली, तर ते होतं गुप्तधन. आणि मग ज्यावेळेस गुप्तधन होतं ते आपल्याकडे राहत नाही, ते जातं कुबेराकडे. ते सरकतं काहीतरी. हा, आणि कुबेर त्याचं रक्षण करायला यक्षाला नेमतो. मग यक्ष त्याच्यावर जबाबदारी असते की हे धन एका निर्मळ अशा आत्म्याला दे. पण त्याच्या बदल्यात काही अटी असतात, त्या खूप खडतर असतात. तर ही त्या नाट्य बीज आहे. खरं तर ही सुचलं आहे. आता त्याच्यात मी खरोखर वीरप्पन घेतलेलं नाही. तर अशी ही गोष्ट मला, म्हणजे याचं बीज सुचलंय ते वीरप्पनच्या जंगलात दडलेल्या धनापासून.